नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. ठाण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आज मोठे शांततापूर्ण आंदोलन छेडले. मिशन सेव्ह SGNP अंतर्गत मानपाडा ते खेवर सर्कलपर्यंत तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर लांब मानवी साखळी रचण्यात आली. या आंदोलनात हजाराहून अधिक नागरिक, तरुण, ज्येष्ठ आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्यानाची 193 एकर वनजमीन तातडीने वन विभागाकडे हस्तांतरित करावी. ठाणे महापालिकेने 100 एकर जागेवर टाकलेली सर्व आरक्षणे रद्द करावीत आणि वनसंपदेला धोका निर्माण करणारा 40 मीटर पायथ्याचा रस्ता रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे काही लहान मुले ऑक्सिजन सिलेंडरच्या प्रतिकृती आणि बिबट्यांचे मुखवटे परिधान करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना दिसले. खरं तर मला आनंद आहे की जे ठाणेकर आहेत ते पुढे येऊन ही मोहीम नीट राबवत आहेत. आता जर हे झालंच नसतं तर काय माहिती, कदाचित पुढे अख्खं सगळं हे आपले एवढीशी पण जी झाडं लावली आहेत कदाचित आपल्याला तेवढीशी पण नाही दिसणार ठाण्यात. मग आपल्याला खरंच ऑक्सिजन वगैरेची खूप कमी होईल. पाण्याचं तर पण वॉटर पोल्युशन पण खूप चालू आहे. तर मग ते आतापासून झालं, मग आपली पुढे काय हालत होईल ह्याचा मग विचार करावा लागेल. मग ह्याच्यासाठीच मला खूप आनंद होतो की सगळे लोक येत आहेत, पुढे हेल्प करतायत. ही ज्या प्रकारे तुम्ही पाहिली असेल सकाळी पावसात पण जन आंदोलन म्हणजे खऱ्याखुरेचं जन आंदोलन आहे. आम्ही इथे कुणाचीही नावं नाही, घोषणा नाही. आम्हा सगळ्यांची एकच मागणी आहे की आमचं जे जंगल आहे ना ते जंगलच राहू दे. तिथे आम्हाला पार्क नको, काही नको, काही नको. बरीच पार्क आहेत आपल्या ठाण्यात, आम्ही तिथे जाऊ शकतो. आपल्या शहरातच जंगल फार कमी आहेत आणि हे जे आपले SGNPचे जंगल आहेत ते प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या पार्ट्समध्ये जाऊन जाऊन इथे छोटं हे करायचंय, तिकडे छोटं हे करायचंय, असं हळूहळू करून जे कुरतडतायत ना ते कुरतडणं आम्हाला थांबवायचंय. हे जे जंगल आहे ठाण्याची, ही सुरुवात आम्ही ठाणेकरांनी केली आहे. सगळ्यांनी मिळून ही केली आहे की हे जंगल आम्हाला असंच ठेवायचंय. इथे काही नको आणि काहीही दुसरी अपेक्षा नाहीये, कारण ही एकच जागा आहे. आम्ही सगळे वर्किंग क्लासवाली लोक आहोत. आपल्याला काय रोजचे बाहेर फॉरेन ट्रिप्स वगैरे जायची परवडत नाही, पण सगळ्यात बेस्ट ट्रिप जी परवडते त्या डोंगरावर. तुमच्यापासून कुणी हिरावू नये हीच एक अपेक्षा आहे आमची, साधीशी अपेक्षा. जे आहे तसंच ठेवा, काही नका करू, काही नको आम्हाला. जंगल वाचवा. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तर जनतेच्या डेटाला सुद्धा हात लावला नाही. कुठलंही काही करायचं असेल तर ते सांगायचंय की जनतेच्या तुम्ही सैनिक जे जाता तर त्यांच्या डेटाला सुद्धा तुम्ही हात लावू नका. आणि वृक्षतोड करताना किंवा कुठलीही प्रगती करताना आपले छत्रपती शिवाजी महाराज जी जुनी झाडं आहेत, जी मोडकळी झालेत तर तीच तोडायचे. आणि असाच विकास, रयतेचे राज्य पुन्हा आलं पाहिजे. महानायिका महामानवांचे विचार पुढे केले पाहिजे आणि तेच विचार अंमलात आले पाहिजे. जे काही चाललंय ते चुकीचं चाललंय. तर जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार, मी ॲडव्होकेट राधिका प्रकाश राणे. मी बॉम्बे हायकोर्टची ॲडव्होकेट आहे. मला फक्त पहिले हे सांगायचं आहे की इथे जी आलेली आहे सगळ्यात सुशिक्षित लोक ठाण्याची उतरली आहे. आणि जेव्हा सुशिक्षित माणूस उतरतो रस्त्यावर म्हणजे सिस्टममध्ये मोठा बिघाड आहे. आणि तुम्ही हा पूर्ण त्या केसची हिस्ट्री तुम्ही बघितली. 1975 मध्ये संजय गांधी नॅशनल पार्क फॉरेस्ट बनलं गेलं आणि त्यानंतर जे रेव्हेन्यू ट्रायब्युनल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ह्या तिन्ही याच्यात जेव्हा गेलं तर जे प्रोसिजरल फ्लॉज होते की जंगल रक्षकने नोटीस दिलं आणि जंगल रक्षकच्या साईनवर होतं आणि दुसरं होतं की वॉचमॅनला नोटीस दिलं, ओनरला नाही. या प्रोसिजर डिफेक्टमुळे आपला हा जंगल डेव्हलपर्सच्या घशात जातोय हे सर्व ठाणेकरांना माहिती आहे. मेरिट्स ऑफ द केसमध्ये कोण लढत नाही. 2019 मध्ये TMCच्या नावावर कसं तरी ते झालं, नावावर ट्रान्सफर डीड करून. आणि वन खाता आणि महसूल खाता, रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांनी जायला पाहिजे होतं अगेन्स्ट द हायकोर्ट ऑर्डर टू सुप्रीम कोर्ट. ते दोघे गेले नाही. लॉ डिपार्टमेंटने त्यांना एक लिगल ओपिनियन दिली की तुम्ही जाऊ नका किंवा हायकोर्टात रिव्ह्यूसाठी पण जाऊ नका. तर TMC गेली आहे म्हणजे बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना. TMCचं काही घेणं देणं नाही. ते गेले सुप्रीम कोर्टमध्ये आणि वन आणि महसूल खाता नाही गेलंय, ज्यांनी ॲक्च्युली जायला पाहिजे. आणि त्यानंतर स्टे ऑर्डर आली. अजून सुप्रीम कोर्टने मेरिट्स ऑफ द केसमध्ये गेले नाही आहेत, पण त्यांनी स्टे ऑर्डर आणली. आणि स्टे ऑर्डरचा उल्लंघन आहे जेव्हा TMC तिथे बोर्ड लावते त्याची, ते स्टे ऑर्डरचा मोठा उल्लंघन आहे. त्याच्यासाठी पण कारवाई व्हायला पाहिजे TMCच्या अधिकाऱ्यांवर. ॲक्च्युली ठाणे एक सिटी ऑफ लेक आहे आणि ग्रीन झोन आहे.
पण आता बघितलं आहे की किती झाडे असंच कापलं आहे, त्यांना काही सेन्स नाही कुठे कापायचा काय करायचा, ते कापतात पण लावत नाही. जे कापतात ते कुठे ट्रान्सप्लांट करतात आणि मग ते मरून जातात. आपल्याला हे बोलायचं आहे की संजय गांधी नॅशनल पार्क इज अ फॉरेस्ट. त्या फॉरेस्टमध्ये तुम्ही घुसू नका. तुम्ही हे आपले ठाणेकर आहे. आज आज एक साधारण 2,000 लोक उतरले. संपूर्ण ठाणेकर उतरणार. तुम्ही आता पुढे हे पावले घेणार पण. आणि जे TDRचं ते सांगितलं आहे आम्हाला माहीत आहे, कारण मी आय एम आमचं पण प्रॉपर्टीमध्ये हे झालं आहे आणि हे सगळं घोटाळाच आहे यांचा. TMC काय करत काय दुसरं काम करतात, त्यांना काही डेव्हलपमेंटचं नाही. तर त्यांना आपला जे ठाणेकर जे आहे त्यांचा जे भविष्याचं आणि आपले लहान मुलंही उतरलं आहे. किती शर्मनाक सिच्युएशन आणलं आहे TMCनी. ते लोक हे करायला पाहिजे की बाबा आपण लोकांना घेऊन त्यांना विचारू ना. आमच्यासाठी करतात ना तुम्ही, तर आम्हाला विचारा. तुम्ही काय विचारत नाही, बिंदास काय पण करतात, झाडे लावतात आणि मग कापतात. तुम्ही काय मतलब काय त्याच्यामध्ये? तर आम्ही पण सुप्रीम कोर्टला जाऊ आणि ठाणेकरला आपण रिप्रेझेंट करू. मला एकच म्हणायचं आहे की हा एवढा मोठा जो घोटाळा होतोय, माझ्या हिशोबाने हा घोटाळाच आहे. 2,800 कोटी रुपयेचा TDR देणं वगैरे वगैरे जे काय चाललंय ते आम्हाला ह्या अमाऊंटमध्ये इंटरेस्ट नाही आहे. पण ह्यापैकी किती रक्कम गव्हर्नमेंटमधल्या अधिकाऱ्यांना गेली हे शोधून काढायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटनी हा विचार करायला पाहिजे की आम्हा नागरिकांना डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट नको आहे. तुम्ही डेव्हलपमेंट करताय ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण नागरिकांना विचारात कोण का घेत नाही आहे? का घेत नाही आहे तुम्ही आम्हाला? तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला वावा करायचं आहे, तुमच्या कॉन्ट्रॅक्टरची पैसे खिशात भरायचे आहेत म्हणून तुम्ही एखादी जर डेव्हलपमेंट करत असाल तर ती डेव्हलपमेंट आम्हाला मान्य नाही. तर त्यामुळे ह्या गोष्टीवरती बंदी आलीच पाहिजे. जे कोण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, जर गव्हर्नमेंट जर ह्याच गोष्टींनी कंटिन्यू करणार असेल तर आज इथे सगळे नागरिक जे आहेत ना, हे एक डोक्यात लक्षात ठेवून आहेत, आरेमध्ये जे झालं तेच इथे होतंय. आरेमध्ये जे झालं तेच इथे होतंय. या वेळेला मात्र तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. नाही म्हणजे नाही. जंगल की रक्षा प्राणों की रक्षा, जंगल की रक्षा प्राणों की रक्षा, जंगल की रक्षा जीवन की रक्षा, जंगल की रक्षा जीवन की रक्षा। यहाँ पर समस्त थाने के लोग इकट्ठा हुए हैं और हमारा एक ही लक्ष्य है कि थाने के जंगल को बचाना, लोगों के जीवन की रक्षा करना, जंगल में रहने वाले निर्दोष पक्षियों की रक्षा करना और सारे आने वाली जनरेशन के जीवन वायु की रक्षा करना, प्राण वायु की रक्षा करना, जिसके बिना हमारा जीवन असंभव है। और ये हम अप्रैल और मई की गर्मी में देख चुके हैं। जंगल काटा गया तो जीवन नहीं बचेगा, बड़ी बड़ी कंक्रीट इमारतें बचेंगी लेकिन मानवता नहीं बचेगी। यदि मानवता को बचाना है तो जंगल बचाना है, चाहे उसके लिए हमें कुछ भी क्यों ना करना पड़े। हम सब बड़े बड़े घरों में बड़ी बड़ी गाड़ियों में घूमते हैं लेकिन जंगल बचाने की बात कोई नहीं करता है, जीवन बचाने की बात कोई नहीं करता है। ये हमारा लक्ष्य है कि हम अपने स्थानीय के जंगल को बचाएं ताकि हर एक प्राणी के प्राणों की रक्षा हो सके, क्योंकि प्राण वायु ऑक्सीजन आज के इन बच्चों के लिए बहुत आवश्यक है। यदि हम इन आने वाली पीढ़ियों को भूल गए तो हमारा जीवन, हमारा भारत, हमारा थाने सब कुछ खत्म हो जाएगा और यही हमारा लक्ष्य है।